ऋषी ब्रह्मयोग चॅनलचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. जय जयाजी इंदुशलाका मुकुटमने सकळ टिळका इंदिरापते विभूत जनका भक्ती मानसा विराजित ऐसा धैर्य औदार्यवंत पुढे बोलवी भक्तिसार ग्रंथ मागिले अध्यायी गहिनीनाथ जन्मोदय पावला यावरी गोरक्ष मच्छिंद्रनाथ महीची तीर्थे करीत हिमाचल बद्री केदारात भ्रमण करीती पै गेले. इतुकी कथा सिंहावलोकनी पूर्वाध्यायात किजे श्रवणी असो गोरक्ष शिष्य बद्रिकाश्रमी शिवालया पातली बद्धांजळी जोडून करीते झाले नमस्कार. नमस्कार करुणी जय जयकार स्तुती संवादे आराधिले. हे त्रिपुरारी शूळपाणी अपर्णावर पंचाननी रुंडमाळा चिता भस्मी दिव्य तेज भूषत तू. हे कामांतका दक्ष तेजा भोळवटवरा देशी दानवा कैलासपते महादेवा सदाशिवादिमूर्ते. हे दिगंबरा जगजेठी भाळी गंगा मौळी जटाजुटी नरकपाळ कर संपुटी इंदुकडे ते मिरविशी. उरग वेष्टन कुरंग साली व्याघ्रांबर वसनपाली गज शर्मादी मिती झाली परिधाना महाराजा. हे कैलासवासा उमापती दक्षजा माता आदिमूर्ती चक्रचालका माया भगवती आम्हा दासा सशितू. हे नीलग्रीवादी पीठ करुणाकरा उत्तमा श्रेष्ठ स्वीकारुनी सर्व अरिष्ट सुखदेशी देवासी. हे भाळदृष्टी त्रयार्थ नयनी डमरू त्रिशूळ विराजे पाणी सदा प्रिय वृषभ वाहनी भस्मधारणी महाराजा. हे स्मशानवाशी वैराग्य शिळा नगजामात रक्षपाळा श्वेतवर्णात मगुणा गळा वाशी गळा राममंत्र. हे सर्वाधीश विश्वपती भिक्षाटनी बहुत प्रीती जटा पिंगटा त्रिपुंड ललाटी शुद्ध विरंगटी शोभतशे. फरशांकुश डमरू हाती लोप पापा पातो पाती षडानन ताता सुत गणपती विद्यालक्ष्मी मिरविशी. ऐशी स्तुती अपार वचनी करीत मच्छिंद्र बद्रिकाश्रमी स्तुती ऐकुनी प्रेमे उगमी प्रकट झाला महाराज. मग मच्छिंद्राचा धरुणी हस्त सप्रेम त्याते आलिंगित निकट बैसवनी पुषे त्याते योगक्षेम कैसा तू. गोरक्षाते घेऊनी जवळी मुख सोकरी कुरवाळी म्हणे बा उदय येणे काळी हरिनारायण झालाशी. ऐसे वदुनी आणिक वदत हे महाराज मच्छिंद्रनाथ हात व शिवयोगी सुत तारक होईल ब्रह्मांडा. यापूर्वीच याते पाहिले होते म्हणशील तरी कनकगिरीते तुवा अभ्यासुनी सुते आणिले दैवत घराते. श्रीराम नरसिंह सूर्य हनुमंत भैरव काळिका विरा सहित पाचारिता मीही तेथ आलो होतो महाराजा. तस्मात पूर्वीची होय ओळखी म्हणवनी गोरक्ष घेतला अंकी परी आता असो शेखी एक वचन ऐकिजे. या ते विद्येते अभ्यासिले परी तपाविन विगलित ठेली जैसे शत्रू जगत्रयी झाले मग ते हिनत्व प्रतापा. की जीवनाविन वृक्ष जैसा काळ रूप भासी तैसा की तरविन ग्राम जैसा बुभुक्षित लागतशे. की नाके विन सुंदर नारी की विना तोय सरिता पात्री की नक्षत्राविन शोभा रात्री कदा काळी दिशेना. तरी तपाविन लखलखितो विद्या भांडार न दिसतो जैसा मानव परमक्षुधित विकळ शरीरी मिरवतशे. तरी आता माझी आश्रमी तपा बैसवी योगद्रुमी मग तपबळाने बल्लाढ्य गामी विद्यास्त्रे मिरवेला हा. या प्रेमचंद्रनाथ बोलत वय धाकुटे बाळ अत्यंत परी तपतीवर क्लेशात साहिले जाईल कैसेजी. येरू म्हणे वरद पाणी तुझ्या आहे मवळी स्थानी तरी तपक्लेशावर कडसनी दुःख देणार नाही बा.
या परी येथे नित्य नित्य मी समाचरण गोरक्षाते तू निसंशय सकलाते तपा गोरक्षा बैसवी ऐसे वदता आदिनाथ अवश्य मच्छिंद्र नंदन म्हणत उत्तम आहे ऐसे बोलतो अंगीकारिता पै झाला तेथे आमुचे काय हरले की जन्मांधा चक्षु आले की सदैव हरिणी ते सांभाळले कटपणे पावसात तेवी तू आणि तुझा दास येथे आश्रमी करिता वास तेथे वाईट काय आम्हास चिंता माझी निरसेल ऐसी शिवाते बोलुनी वाणी परिहर्षण माये मच्छिंद्रमणी जे योजिले होते अंतकरणी तेची घडुनी पयाले फारची उत्तमोत्तम झाले गोरक्षाशी शिवी अंगीकारली आता जाईल संगोपिले अर्थार्थी बहुवसे मग उत्तम वेळा उत्तम दिवस ग्रहबळ जानुनी नक्षत्रास उत्तम तिथी उत्तम मास पाहुणी तपा बैसविला लोहाचा करुणी कंटक निट त्या अग्री योजनी चरणांगुष्ठ वामपदा देऊनी कष्ट उभा राहिला गोरक्षतू वायू आहारी ठेवुनी मन क्षणिकान्न तेजुन उपरी फळपत्री आहार करून क्षुदाहरण करीतसे सूर्यमंडळी ठेवुनी दृष्टी तप करीतसे तेजो जेठी ते मच्छिंद्र पाहुणे निज दृष्टी परमचित्ती तोषला मग आदिनाथा विनवूनी मच्छिंद्र निघाला तीर्थाटनी 12 वर्षांचा नेम करुणी गोरक्षाते सांगितले असो मच्छिंद्र गेला तीर्थाटनी एरीकडे बद्रिकाश्रमी रात्रंदिवस बद्रिका शोळ पाणी जवळी जाऊनी बैसला सोयी आपण आदिनाथ गोरक्षाचे दास्य करीत मागे पुढे राहून अत्यंत आल्या विहीना निवटितसे यासो यावरी मच्छिंद्रनाथ गया प्रयाग करुणी त्वरित काशी अवंतिका मिथुळा सहित मथुरा काश्मीरी पाहिली अयोध्या द्वारका महाकाळेश्वर सोमनाथ करुणी तत्पर ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर कृष्णेश्वर पाहिला भीमा उगमी भीमाशंकर औंड्या नागनाथ आदी पंढरपूर करुणी 14 पीठे थोर भगवतीची पाहिली कार्तिक शेषाद्री मल्लिकार्जुन सरिता सरोवरी अपार स्नान घडले करिता महिते गमन लोटली वर्षे 12 आदी सकळ तीर्थे महीचे करुणी शेवटी सेतुबंधी जाऊन रामेश्वराचे चरण वंदून स्नाना गेला अब्धेशी तो श्वेतबंदी वायुसुत जाऊनी नवी मच्छिंद्रनाथ परी मच्छिंद्रा पाहता मकर ध्वजात आल्हादला चित्ती बहुत तो परम प्रीती लवड सवडी मच्छिंद्र हस्त धरुणी ओढी हृदय आलिंगुनी परमावडी निकट बैसवी महाराजा म्हणे बातू योगद्रुमाने कोणीकडे केले येणे 24 वर्षे तुझे दर्शन आजी झाले महाराजा की आळशावरी गंगा वळली की 12 वर्षे पर्वणी आली तैसी माथे गोष्ट झाली आज दर्शने तुझ्या बा ऐसे बोलुनी वायुसुत परम मच्छिंद्राचे आतिथ्य करीत मग समय पाहुनी संतोषयुक्त मच्छिंद्रातये बोलतसे आज 24 संवत्सर झाले परी तुझकडे माझे चक्षु लागले कै भेटशील म्हणून भुकेले पारणे फिटले आजिते हे महाराज योगद्रुमा कामनी वेदली जो आम्हा त्या सरिता प्रवाही हस्तवर उगमा बुडवितो मज लागी तरी त्या कामना जळात तू तारक झाला ऐशी माते झालाशी परी अद्यापपर्यंत बाहेर न काढशी महाराजा पूर्वी मजला देऊनी वचन तुवा केले आहे गमन परी स्त्री राज्याचे स्थान पाहिले तुवा नाही की आता तरी धरुणी चित्ती प्रसन्न करी कृपा भगवती मैनाकिनीची कामरती पूर्णाहुती घेई का आपुले वचने करुणी त्याचे अनेक फलदे मम वचनाचे मग पाहुनी आर्तमनीचे सुटका केव्हा होईल मी गुंतलो तिचे वचनी की मच्छिंद्र पाठवून ये भुवनी तरी ते रती सुखाच्या कामाश्रमी मच्छिंद्रनाथा मिरविजे ऐसे वचन तिथे व्यक्त आहे तरी मज करा मुक्त आणि तू आही वचन दिधले माते तेही सत्य करी आता ऐशी ऐकुनी हनुमंत वाणी अवश्य म्हणे मच्छिंद्र मुनी
मग त्रिरात्र ते रहिवस्ती करुणी निघते झाले उभयता मार्गी जाता निकतीर्थे यथा विधी झाले सरिते मग गौडभंगाला टाकुनी त्वरिते स्त्री राज्यात संचरले तवती सकळ स्त्रियांची स्वामिनी विराजलिशे राज्यासनी महापुण्यांशे तपोखानी मैनाकिनी ज्ञानकळा श्रंगार मृड उत्तम जन तेथे भोगितशे राज्यासन गजबाजी उदती रत्न रथ उष्ट्रादी अस्ति पै षडीदार चोपदार रत्नपारक हेमकार राऊत पूर्ण भांडार पोतदार फराशी यंत्रधारी मंत्रधारी नाना मंत्री अस्ति कुसरी शास्त्र निपुण कारभारी लेखक ही सेवा विराजली जासूद हलकारे वकिलात करू जाणती सकळ संमंतात वायदळ अस्वारावत नशे गणित प्रतनेते कुत्तेवान चित्तेवानु साखर खानी पहिलवानु दिवानादि कपिल खान गजमस्तकी रुढती खिस्मतगारी करणार शिकार की बंडीदार ताशा मर्फी पनावाळ थोर कुशळपणी वाजविती गायक हेर बातमीदार खेळक प्राज्ञी निपुणतर वाद्यधारी श्रंगार कर शिंपी कुल्लाळ विराजले असू ऐशी राजकारणी बहुत असती कामे भिन्ने परी सकळ समुदायकानी स्त्रिया अवघ्या मिरवल्या असो अवघ्या कटकात संचरते झाले उभयता नगरात राजद्वारी जाऊनी त्वरित झाले दृष्टीस रायासी दृष्टी पाहताच अंजनी सुतू स्त्रियाशी आनंद झाला बहुत बोला उनी त्वरिता त्वरित कनकासनी बैसविले एकासनी मच्छिंद्रनाथ एकासनी अंजनी सुतू षोडशोपचारी पूजनी त्वरित बद्धांजली केली तै म्हणे महाराजा दिव्य रथा वात नंदना अंजनी सूता दिते कोण सांग आता आगमन झाले महाराजा एरू म्हणे शुभाननी त्वा बैसुनी तप प्राज्ञी तरी त्या तपाच्या कामना मनी पूर्ण करी आताऊ मम भक्तीचे वरदावळी की पुरुष लागशिल मच्छिंद्रवळी तरी तोची हा होय ने काळी रत सुका निववावे की सेवे लागी उड्डगन्नाथ की अरुणासह पूर्ण आदित्य देवी तुते मच्छिंद्रनाथ कामये व्यक्त पूर्वावया की शची लागी सहस्रनयनी की शोभला जैसा शिव अपर्णी देवी तुते मच्छिंद्र मुनी रती सुका हेलावे ऐशी बोलुनी वज्र शरीरी निवांत बैसला आसनावरी मग राहुने तेथे तीन रात्री निगता झाला कपिराज पुन्हा अश्वतपदा येऊन करीत बैसला श्रीराम चिंतन एरीकडे मच्छिंद्र नंदन सुखा माझी हेलावे बैसोनिया कनकासनी राज्या विलासा भोगी मुनी मुक्ता माळा ग्रीवे लागुनी हेलावती समोर हेम मुद्रिका शोषुनी करणी हस्त विराजली कनक कोंदनी भरजरी भूषणे हेम करणी ढाळ देती लखलखित पुढे सेवे परिचारिका परित्याही दारा लावण्य लतिका उर्वशीच्या सारुण्या वाका सेवे लागी उतरल्या बडी जाई बडीदार वारंवार करती पुकारू छडीदार चोपदार दौलत जादा म्हणताती मुक्त लवंगाची तुरे माळी कस्तुरी शोभे केशर भाळी राज्यासनी स्त्रिया मंडळी सुशोभित भवताली जैसा नभात तारांगणी वेष्टित शोभला उड्डगन स्वामी देवी स्त्रियात मच्छिंद्र मुनी निजभारी शोभला की देवगणी शचनाथ परम शोभिवंत घवघवित देवी स्त्री मंडळीत मच्छिंद्रनाथ मिरवला सदा बैसुनी एकासनी खेळ खेळती धूतकर्मी नाना विनोदन विनोदवाणी हास्य करती गदगदा राज्य वैभवाती कारभार सोये करीती सारासार नाना कुशलता पार निज दृष्टी पाहतशे रसायनी कविताकार वेदज्ञ बोलती शास्त्र अपार ज्योतिष भविष्य जाणणार व्याकरणाधिक मिरविलई धनुर्धर युद्धशास्त्री प्रबळ की भिन्न पाती प्रळय काळ जळते निर्मिल विशाळ उभी असती सन्मुख संगीतकार गायन प्रकारी
गंधर्व सरी तानवानी कळाकुसरी औषधीय वैद्य रोगापरी पारीक्षिकी विनले ते अश्वारोहण उत्तम युक्ती विश्व फिरवणे वाताकृती कोकशास्त्र भाषाकृती स्वर्गाचाराचे सकळीक नाटक कळा सकळी श्रंगारित आनुनी टेकती राजसम्मत प्रसंगानुसार वाचे वदत बोल जाणती चातुरी ऐशिया गुणांचे उत्तम भरत हे लावती राजसभेत तेने चित्त सरितेत आनंद तोय हे लावे तेने करुणी मच्छिंद्रनाथ सुखाबीचा मीन तळपत ऐसे लोटले दिवस बहुत रती सुखा माझारी तू समये चित्त सुख मेळी ऋतू पावली राजबाळी ते कामरतीचे सुख वेळी गरोदर झाली ते दारा तो गणा माझी भद्र जाती सर्व गुणी मुनी भद्रमूर्ती अंशरूपे प्रकटून निरती देह धरिता पै झाला रेत रक्त जेने काळी लोटत मासा नवाचे मेळी तदनंतर प्रसूत झाली या बाळी बाळ बालार्क देखिला त्या ते भरता 12 दिवस उत्तमापरी केले बारसे नाम ठेविले त्या देहास मीननाथ म्हणूनी या उपरी याजका देऊनी दान उचितार्थे सकळ तो शिवले जन नाना रत्नी देऊनी भूषण गौरवाते मिरवले असो वैशी संगोपनी 3 संवत्सर तया स्थानी लोटली गेली सुखासनी मच्छिंद्राते भोगिता यावरी आता दुसरे कथन हस्तिनापुरी कुरुनंदन जनमेजयाच्या वंशाकारण भद्रवा जन्मला तो जन्मेजयापासून फुडती 7वा पुरुष वंशाप्रती 2,700 कली गेलासे लोटोनी तो भद्रवा राजा थोर राज्यपदी हस्तिनापूर मेळवणी मयीच्या पार विप्र सोमयाग मांडिला 1 वर्षे त्या क्षिती अग्निकुंडी पूर्णाहुती पुष्ट होऊनी दाहक मूर्ती तुष्ट शरीरी मिरवला परीशवनेत्रीचा प्रळयाग्नी तेने दाहिली होते पंचवाणी परी तो गेला होता बक्षुनी दुमूर्धनी महाराज तो शिवशरीरी चेतला मदन जठरी वाहत होता द्विमूर्धन तया माझे जीवित्व प्राण अंतरिक्ष संचरला तो अंतरिक्ष महाराज अग्नी जठरा माझी विराजे तो गर्भवती तेजपुंज यज्ञकुंडी सांडिला पूर्ण होताची यज्ञाहुती शेष प्रसाद मिरवणी निघुती मग यज्ञकुंडी विप्राहुती रक्षा काढी भद्रवा विप्राते सलिल बाळते जाते रक्षा स्पर्शिता लागी हाती दृष्टी पाहता बाळाते मंजुळवत रुदन करी तव तो पुरोहित ज्ञानी द्विज रायाशी म्हणे महाराज यज्ञकुंडी तेजपुंज बाळप्रसाद मिरविले प्रत्योदक जलसलोनी हाती बाळ दावी राया प्रती राव पाहुणी तेजस्विती परमचित्ती तोषला जैसा जलार्णव मंथन करिता त्यात चतुर्दश रत्ने निघता मग आनंदन माये सुरवर चित्ता तैसे झाले व्रद्रव्या ही संजीवनीचा धरुनी अर्थ कच गेला शुक्रग्रहाते साधून येता संजीवनी ते शशीनाथ आनंदला की राम उपजता कौशल्य कुशी आनंद झाला दशरथाशी देवी पाहता बाळमुखाशी भद्रवा आनंदला मग पुरोहित विप्रापासून निज करी कवळी अग्निनंदन परमस्नेही हृदय धरून घेत चुंबन बाळाचे परम उदेला आनंद पोटी ही चंद्रोदयाची ऐके भेटी मग समुद्र पात्रा तो दाटी प्रेमलहरी उचंबळे वारंवार घेत चुंबन की त्याते भाषे प्रत्यक्ष मदन परी तो मदनची व्यक्त पूर्ण शिवकायेचा प्रकटला की सत्वगुणी विधुलता पाळा मांडिला शरीरावरता की पुनर्विधू प्रसन्न होता ते जापुले अर्पिले की संघात अपार किरणी मही मिरवला हा उत्तम तरणी असो ऐसा अपार चिन्ही वरिता ग्रंथ वाढेल असो भद्रवा लवड सवडी अंतपुरात जात तातडी धर्मपत्नी संसार सांगडी निजदृष्टी विलोकी नाम तिचे सुलोचना होय ती प्रत्यक्ष सुलोचना शुभाननाती देवांगना महिलागी उतरली ही प्रत्यक्ष रमा सरस्वती की दिव्य पर्णेची मूर्ती
उदया आली माया भगवती कुरुकुळाते तारावया जिचे पाहता चरण गंगोदक दिशे मळीन शंतनू सारखे टाकुनी रत्न शिवमौळी विराजली तस्मात गंगा समान हाती देता पूर्व लागे गोष्टी असो तिने बाळक देखता दृष्टी पुषे रायते आवडीने म्हणे महाराजा विजय ध्वजा करी कवळली कवन आत्मजा माते भाषे मित्र ओजा दुसरा तरणी आहे हा येरू म्हणे ओ शुभाननी अग्निकुंडी द्विमूर्धनी प्रसाद रूपे दिदले तेने राजस्तंभी मिरवावया तव उदरी जो मिनकेत मनाने वरी आपुला सूत तयावरील सकळ हेत या बाळाते मिरवावया तरी वंशाशी मिनकेत दिव्य स्वरूपा हे सूत तयाचा पाठी राखा निश्चित ईश्वरी हा प्रेरिला अगे हा योनी संभव जाणू अवतार दक्ष चिद्रत्न ज्वाळा माझी होऊनी प्रसन्न प्रसाद दिला आपणाशी ऐशी वदता राजभूप सुलोचना कवळी का बाळ कंदर्प तयाचे पाहुनी दिव्य रूप मोहदीप उजळला बाळ हृदयी कवळीन धरता पयोधरी लोटली पय सरिता बाळमुखी स्तन घालिता पय पान स्वीकारी मग उत्तम करी बाळरीती स्नान मार्जनादी सारिस्ती या परी द्वादश दिनाप्रती परम सोहळा मांडियला मेळवुनी सुवासिनी पाळणा घातला योग प्राज्ञी जालिंदर हे नामजनी सकळ आवडी ठेविले यज्ञकुंडीचा ज्वाळा माळी प्रसन्न झाला तेने काळी ज्वाळात उदिला म्हणून सकळी नाम जालिंदर स्थापिले ऐशा करुणिया गजरा ग्रामात वाटिली गोड शर्करा अपार धन याचक नरा लौकिकार्थ वाटिले ऐशी आगदरी पूर्ण रहाटी झाली बहुत दिवसा लोटी मास संवत्सर पंचवटी षट सप्तम लोटले या परितू भद्रवा राणा अपार पाळल्या ललना पुढे योजिनी मौजी वंदना युज्ञ पवित आराधी या उपरी कोणे के दिवशी राब विचार करी मानसी गृहस्थाश्रमी जालिंद्राशी लग्नविधी उरकाया म्हणून आपला पुरोहित मंत्री सवे देऊनी त्याते उत्तम कुमारी शोधार्थ महिवरी प्रेरिला गुणवंत रूपवंत सुलक्षणी कुमारी पाहतो मंत्री आणि पुरोहित देशावरी हिंडती ते येरीकडे जालिंदर राजांगना परम सुंदर घेऊन या अंगावर चुंबन घेती लालशे परमस्नेहाने ऊर्ध्वदृष्टी पाहुनी बोले योग जेठी धूर्मिन मंत्री मम दृष्टी दिसत नाही कामाते एरी म्हणे पाडसा ऐके तुझ स्त्री कराव या जनके पुरोहितानी मंत्री देखे पाठविले आहेत बा येरू म्हणे स्त्री काय माता म्हणे बायकोशी म्हणावे येरू म्हणे मज दावावे बायका कैशा जननीये येरी म्हणे मज समान बायको येईल तुझ कारण जैशी मी बास त्याच समान तुझ बायको येईल की ऐशी सुलोचना त्याते वदता तो शब्द रक्षुनी आपल्या चित्ता बाळात येऊनी खेळता खेळता बाळा लागी पुसतशे म्हणे गडेहू ऐका ऐकू मम मातात माता करती बायकू तीस कास यासाठी अर्थ कौतुकू करता बायकू ते सांगा तव ते बोलते विचक्षण बहु षटपणी बोलती हासून जालिंदर बुद्धिहीन बायको ही कळेना मग ते म्हणती मूर्खा ऐकू बायकू म्हणता संसार निकू विषय सुखाचे पूर्ण भातुक जगा माझी मिरवितसे विषय सुख म्हणजे काही सांगती न ठेवता गोवाई ते ऐकुनी थरारून जाई मनी विचार करीतसे अगा जग हे परमधम आचरण आचरती परमदुर्गम जे का जगाचे उत्पत्ती स्थान तेची रमणी रमतात तरी आपण करू नये ऐसे याचा मनाला सबळ त्रास ऐसे रचुनी विवेकास मुलातून निघाला मनात अति करी विचार मातेच्या शब्दाशी पर तरी ते करुनी व्यवहार धर्मराशी दिसतसे माता बोलली मज समान कांता मिरवतशी चिद्रत्न तरी ती कांता मज माते समान व्यवहारायोग्य वाटेना तरीही पूर्ण धर्मराशी कदा न वर्तू कार्याशी
मग सांडुनी ग्राम धामदाराशी काननांतरी निघाला. परी ग्रामद्वारी ग्रामरक्षक त्यानी जाता पाहिली बाळक. परी राजनंदन म्हणून धाक हटकावया अंतरली. परी बुद्धीचा त्यानी विवेक केला हेर मागे पाठविला. कोणी जाऊनी त्वरेंद्रपाला सांगताती तातडीने. हे महाराज भुवननाथ विपिनी गेला आपुला सुत. राये ऐसा ऐकुनी व्रतांत आला धावत तातडीने. परी तो चपळ विलक्षण म्हणे कोणी येईल धावून. मनोनी मार्गा ते सोडून महाकाननी निघाला. तव त्या विपिनी तरुदाटी विशाळ जाळी यात्र न फाटी. त्यात संचरता हेर दृष्टी चुकुर झाले पाहता. परी तो योगेंद्र चपळ बहुत जाता जाता एक पर्वत. त्याची दरी धरुनी सुत उत्तर दिशे चालिला. एरीकडे इंद्रपनाथ काननी निघाला शोध करीत. परी शोध लागला दूत स्थानापर्यंत पुढे शोध लागेना. पाहता परी बहु विपिन परी जालंधराचे न पावे दर्शन. जैसा मावशीचा दिन चंद्रमणी लोपतसे. ऐसे झाले सकळाशी निराशपणे ग्रामाशी. येते झाले झाली यानिशी शोक करतिया सकळाशी. रायासह अपार जणू पाहती आपुलाले सदन. परी बृहद्रवाणी सुलोचना परमाठास करिता ती. बाळलीला खेळ अद्भुत आठवणी गाता रुदन करीत. राव म्हणे हा अनुचित प्रसाद हातीचा पै गेला. माते अग्नी झाला प्रसन्न आहा माझे कर्म गहन. हातीचे गेले छिद्रत्न काय करू पाय हो. आहा बाळक माझे अर्का समान तेज रूप वाटे मदन. माता म्हणे खेळ उत्तम काय वर्णू तयाचा. ऐसा करिता अट्टहास परी यानिक सरदार बुद्धिलेश. रायास सदा बोधी नाना भाष्य युक्ती प्रयुक्ती करोनिया. म्हणती राया नरोत्तमा जालिंदर अयोनी संभव. तरी हा सेविता महाकानन त्याशी मरण नशेची. मही समुद्र वलंकित शोध करू आम्ही निश्चित. परी केव्हा तरी तुमचा सुत तुम्हा भेटील महाराजा. तरी निसंशय करून धैर्य अर्गळी ठेवा म्हणू. ऐशा युक्ती करून रायाशी शांत करिता ती. एरीकडे जालिंदर पर्वत दरी अति गुहार. संचरला परी महीवर काळोखी रात्र दाटली. तया माझी झाले विपरीत विपिनी वनवा लागला बहुत. पुढे ते कानन अग्नी जाळीत तयापाशी पातला. तव त्या दरीत जालिंदर निद्री व्यापिला तृण अपार. तो जवळ आला वैश्वानर तृण भक्षावया कारणे. तो बाळ गोमटी देखिली दृष्टी विस्मयो करी आपुले पोटी. हे बाळ मम उदर जेठी उदय पावले होते की. उत्तम ठाव पाहुणी याते सांडिले होते म्या गर्भाते. येथे यावया कारण याते कापडले न कळे हो. मग शांत होऊनी मूर्तिमंत बाळ तुरे केला जागृत. अंकी घेऊनी पुशे त्याते कारण काय येथे यावया. येरू पाहुणी तयादरी म्हणे कोण तुम्ही सांगा सत्वरी. येरू म्हणे मी वैश्वानर जननी जनक तुझा मी. येरू म्हणे जननी जनक कैसे होतील हर एक. मग तो मुळहुनी कथा पावक तया लागी सांगतसे. असू आता वैश्वानर पुढे पुढती लिहिता पर. ती कथा पुढे धुंडी कुमार मालू नरहरीचा सांगे की. स्वस्ती श्री भक्ती कथा सार समंत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसुत भाविक चतुर एकादशाध्याय गूढ. श्री कृष्णार्पणमस्तु. कुंडलिकावरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. नवनाथ महाराज की जय. अवधूत
चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत निरंजन स्वामी महाराज की